श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत. एकादशी व्रताला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. श्रावण महिन्यात येणाऱ्या एकादशीला कामिका एकादशी म्हणून ओळखले जाते. कोणत्या शुभयोगामुळे फायदा होईल ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. ही तिथी भगवान विष्णू यांना समर्पित आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथी कामिका एकादशीचे व्रत पाळले जाते. यावेळेला एकादशीचे व्रत सोमवार 21 जुलै रोजी पाळले जाणार आहे. यावेळी काही शुभयोग तयार होत असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना या योगाचा फायदा होणार आहे. आता जाणून घेऊया कामिका एकादशीचा शुभमुहूर्त. कामिका एकादशी तिथीचा सुरुवात रविवारी 20 जुलै रोजी दुपारी 12:14 वाजता होईल आणि या तिथीची समाप्ती 22 जुलै रोजी सकाळी 7:06 होईल. मात्र उदय तिथीनुसार हे व्रत 21 जुलै रोजी पाळले जाणार आहे. यावेळी रोहिणी नक्षत्र राहणार आहे, तसेच वृद्धियोग देखील तयार होत आहे. त्यासोबतच चंद्र वृषभ राशीमध्ये राहणार आहे. त्यामुळे कामिका एकादशीचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. यामध्ये रोहिणी नक्षत्र, सर्व नक्षत्रापैकी रोहिणी नक्षत्र हे अतिशय शुभ नक्षत्र मानले जाते. हे 27 नक्षत्रापैकी एक आहे. रोहिणी नक्षत्राचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि त्याची देवता ब्रह्मा आहे. या नक्षत्राला सौंदर्य, सर्जनशीलता आणि भौतिक सुखांचे कारक मानले जाते. या योगामुळे व्यक्तीला भौतिक सुखाचा लाभ होतो असे म्हटले जाते. दुसरा योग आहे तो वृद्धियोग. वृद्धियोग हा एक शुभयोग मानला जातो. या योगामध्ये व्यक्तीच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यश येण्यास मदत होते. श्रावण महिन्यात रोहिणी नक्षत्र आणि वृद्धियोगाचे होणारे शुभ संयोजन फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान शिव आणि विष्णू यांची पूजा करणे फायदेशीर ठरेल. या दिवशी 5 राशींचे भाग्य चमकण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिली रास आहे ती वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी कामिका एकादशी खूप खास असणार आहे. एकादशीच्या दिवशी तुमची बऱ्याच काळापासून प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत तुम्हाला मिळू शकतील. उपाय आहे, भगवान विष्णूला पिवळी फुले आणि तुळशीची पाने अर्पण करा. कर्क राशीच्या लोकांसाठी कामिका एकादशीचे व्रत शुभ मानले जाते. या राशीच्या लोकांच्या जुन्या योजना यशस्वी होतील. तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल. कर्क राशीने असे काही उपाय केल्यास यश मिळू शकते. उदाहरणार्थ, केळीच्या झाडाची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. पुढची रास आहे ती कन्या रास. कन्या राशीच्या लोकांसाठी कामिका एकादशीचे व्रत फायदेशीर राहील. या लोकांच्या जीवनात असलेल्या समस्या संपू शकतात. भगवान विष्णूंचा आशीर्वाद या लोकांवर कायम राहील. तसेच आर्थिक स्थिती सुधारू शकते. उपाय, विष्णूजींना पंचामृताने स्नान घाला. पुढची रास आहे ती वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांना कामिका एकादशीचे व्रत फायदेशीर ठरणार आहे. कारण या व्रतामुळे तुमच्या जीवनातील प्रेमसंबंध मजबूत होण्यास मदत होऊ शकते. तसेच एखाद्या योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. उपाय, पांढरे तेल आणि गुळदान करा. 5वी रास आहे ती मीन रास. मीन राशीच्या लोकांना कामिका एकादशीच्या शुभयोगामुळे अनेक प्रगतीचे संकेत मिळू शकतात. या लोकांचा जुन्या मित्रांशी संपर्क साधून त्याचा भविष्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो. उपाय आहे, या दिवशी विष्णू चालीसा पठण करा. अशा रीतीने मित्रांनो, या शुभयोगाचा या 5 राशींना कामिका एकादशी दिवशी फायदा होणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.